मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला. आणि महाबळेश्वरला आपली ही मान्सून ट्रिप आहे. जे सध्याचं वातावरण आहे पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरला नवीन नवीन धबधबे सगळे चालू होतात, जे इतर सीझन वेळी बंद असतात. तर आपण खास स्पेशल धबधबे बघायला निघाले आहे, जे नवनवीन आहेत आणि आपण मेळामार्गे जाणार आहे. तर वंश पण तयार आहे, आम्ही तिघं जाणार आहे. आणि ही आपली महिंद्रा थार रॉक्स गाडी पण धुवून चकाचक केलेली आहे आणि आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे मान्सून ब्लॉग हा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि मान्सून ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठं कसं फिरायचं याचं मार्गदर्शन करण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवणार आहे. तर आपण आत्ता बाहेर आलेलो आहे आणि आपण आता सध्या विश्रामबागकडे जात आहे. माझ्याबरोबर श्वेता आहे, मी आणि मागे वंश टॅबवर गेम खेळत आहे. आत्ता आपण पेट्रोल भरायला आलं आहे. आपण कॉलेज कॉर्नर एरियामध्ये आहे. त्या ठिकाणी आपण गाडीमध्ये डिझेल टाकत आहे. आपली डिझेल गाडी आहे, तर डिझेल टाकत आहे. आपण 4000चं डिझेल टाकलं आणि हा प्रवास आपला चालूच आहे. समोर तुम्ही बघू शकता हा हायवे जो नवीन झालेला आहे, सांगली आष्टा. आणि आम्ही आता रस्ता मेन हायवेला आलेलो आहे, जो पुणे मुंबई हायवे जो आहे तो त्या रोडला आहे. बँगलोर मुंबई हायवे जो आहे त्या रोडवर आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे. तर या ठिकाणी श्वेता रील बनवत आहे. प्रवासामध्ये फोटो काढणे, रील काढणे हे चालतंच. पुढे तुम्ही बोर्डवर बघू शकता पुणे किती किलोमीटर आहे. आत्ता आपण आलेलो आहे कराडमध्ये. कराड पण सुंदर शहर आहे आणि कराडमध्ये हा नवीन ब्रिज झालेला आहे. ज्या नवीन ब्रिजमध्ये हे नवीन ब्रिजवरून जे सिटीचं दर्शन होतं, तुम्ही बघू शकता किती छान सिटी आहे कराड. आणि हा नवीन सुंदर ब्रिज, ह्याचं 4 ते 5 वर्ष या हायवेचं काम चालू होतं आणि ह्या ब्रिजचंही काम चालू होतं. आता ब्रिज कंप्लीट आहे. हायवे थोडा कुठे खराब आहे, लेकिन ब्रिज चांगला झालेला आहे. तुम्ही जर कराडमध्ये एंटर करायचं असेल तर खालूनच जावा. समोर तुम्ही बघू शकताय अजून संपला नाही. लगभग 4 ते 5 किलोमीटरच्या अंतराचा हा ब्रिज असावा. तर आपण आत्ता आलो आहे राव या हॉटेलमध्ये. हे तुम्ही बघू शकता आपल्या डाव्या बाजूला राव हॉटेल आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. हे तुम्ही बघू शकता समोरचा पार्क. या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन आहे आणि आम्ही आत बसलेलो आहे. गाडी आपली साईडला पार्किंग केलेली आहे. समोरच आहे गाडी. इथले टेबल तुम्ही बघू शकता, एकदम अँटिक लुकमध्ये हे हॉटेल आहे. या ठिकाणचा तुम्ही मेन्यू बघा. उकडीचे मोदक पण आहे त्या ठिकाणी. आणि आम्ही ऑर्डर केलेले आहे मिसळपाव आणि कॉफी. या ठिकाणची कॉफी खूप छान आहे. हा वंश हाय करतोय. आपली ऑर्डर आलेली आहे. आपण पावभाजी ऑर्डर केली होती का, जर बाहेर एकदम पाऊस पडतो आणि या ठिकाणी पावभाजी खायची म्हणलं तर मजाच वेगळी. आणि या ठिकाणी लास्ट टाईम आपण थांबलो होतो महाबळेश्वर ट्रिपवेळी, त्यावेळी आपण या ठिकाणी पावभाजीची टेस्ट आपल्याला आवडली होती.
तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणची पावभाजीची जी टेस्ट आहे ती तुम्हाला दाखवतो आणि ती टेस्ट चांगलीच आहे, मस्त. आत्ता आपण या हॉटेलमध्येच एका साईडला छोटेसे रॅबिट आहेत, या ठिकाणी ससे आहेत आणि केज आहे, पिंजरा आहे. या पिंजऱ्यामध्ये या ठिकाणी रॅबिट्स आहेत छोटे छोटे. आणि बघा, तुम्ही बघू शकता बदकही आहेत, काहीतरी गवत काहीतरी खायला टाकलेलं आहे, ते खात आहेत. आत्ता आपण आलो आहे पुढे, जवळजवळ साताऱ्याच्या जवळ आलेलं आहे. तुम्ही बघू शकता अजिंक्यतारा, ह्या डोंगरावरती अजिंक्यतारा जो फोर्ट आहे. आणि हे सातारच्या अंडरग्राऊंड बायपासने आपण डायरेक्ट स्टेशनकडे निघालेलं आहे. सातारा ही खूप डेव्हलप झालेला आहे, सगळे रोड एकदम चकाचक रोड आहेत या ठिकाणी. तुम्ही बघू शकता हा टनल जो अंडरग्राऊंड आहे आणि हा डायरेक्ट आपल्याला हा बस स्टँडच्या एरियामध्ये नेतो. तर आपण सातारा बस स्टँडच्या एरियामध्ये आलेलो आहे आपण आता सध्या. तुम्ही जे माझ्या उजव्या साईडला बघत असाल, जी इमारत दिसते ती सातारचं बस स्टँड आहे, त्याजवळच बस स्टँड आहे. आणि या ठिकाणी गर्दीही खूप असते या एरियामध्ये. या ठिकाणी बस स्टँड आहे, या ठिकाणी गर्दीही खूप असते आणि हे ट्रॅफिकही या ठिकाणी जाम असतं. पण तुम्ही जर लवकर असाल तर त्या ठिकाणी रस्तेही मोकळे असतात, असं नाही की दरवेळा गर्दी असते. एक ठराविक टाईमला या ठिकाणी गर्दी असते. आणि तुम्ही हे बघू शकता बस, या ठिकाणी बसचं येणं जाणं आहे. आत्ता आपण सातारा क्रॉस करून पुढे आलो आहे. आपण जाणार आहे मेढा मार्गे. आपल्याला जर सांगली मार्गे जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल तर तुम्हाला साताऱ्यावरून मेढा मार्गे तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता. आणि जे लोक पुण्याहून मुंबईहून जे महाबळेश्वरकडे जाणार आहेत त्यांना वाई मार्गे जावं लागतं. जसं हायवेवरूनच वाईला राईट टर्न घ्यायचा आणि वाई मार्गे तुम्ही जाऊ शकता. दोन्हीमध्ये घाट बघितले तर दोन्हीचेही घाट सेम आहेत. ह्याच्यामध्ये वाईचा छोटासा घाट आहे, जास्त चढावं लागत नाही. आणि वाईच्या साईडला वाहनं खूप असतात. आणि आम्ही जो रस्त्याने चाललेलो आहे या ठिकाणी वाहनंही खूप कमी आहेत आणि हा घाट पण मोठा आहे. तुम्ही हे माझ्यासमोर जे धरण बघू शकता, हे धरण पूर्ण भरलेलं आहे. तर या ठिकाणी थोडीशी ऑफ रोडिंग करायची इच्छा झाली आहे. थोडेसे चिखलामध्ये गाडी आपली महिंद्रा थार रॉक्स न्यावी म्हणलं, म्हणून त्यासाठी मी या ठिकाणी घातली. मी या ठिकाणी गाड्याही शेवटपर्यंत जात होत्या. मग मलाही मोह आवरला नाही आणि मी पण या पाण्यामध्ये गाडी घातली. तर तुम्ही बघू शकता पुढे पाणी आहे आणि जे धरण आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे. छोटीशी ऑफ रोडिंग. या ठिकाणी बाईकवरील लोक आली होती जे नजारा बघण्यासाठी या ठिकाणचा. आणि आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आलो त्यावेळी पाऊस पूर्णपणे बंद झाला होता. पण या ठिकाणी पावसाच्या सरी थोड्या वेळाने लगेच चालू झाल्या. या ठिकाणी पाऊस हा खूप पडतो. तुम्ही बघू शकता हे पाणी रोडवरच पाणी पावसाचं वाहत आहे. आणि हे जे धरण आहे हे धरण पूर्णपणे भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता वंश सनरूफच्या बाहेर आलेला आहे आणि या ठिकाणी मी सर्कल घेत आहे. एक राऊंड मारून आपण पुन्हा आपल्या रोडला जाऊ आणि आपण पुढं महाबळेश्वरकडे जाऊया. या ठिकाणी थोडीशी ऑफ रोडिंग करायची इच्छा झाली होती, त्यामुळे या ठिकाणी खाली उतरलो होतो. हे दुरून बघा महिंद्रा थार रॉक्स ही कशी ऑफ रोडिंग करते. खरं तर या रोड हा छोटा आहे या गाडीसाठी, का तर ह्याची कॅपॅसिटी भरपूर आहे. आम्ही छोट्याशा रस्त्यावरती ट्राय करत होतो. नवीन गाडी असल्यामुळे अजून आम्ही ह्याची ऑफ रोडिंग केलेली नाही. पण ही खड्ड्यातनं चांगल्या प्रकारे निघते, असं नाही की कुठं घासते खाली चटते. गाडीची हाईट चांगली असल्यामुळे खड्ड्यातनं ही व्यवस्थित निघते. तर आपण आलेला आहे जरा पुढे थोडा वेळ आणि तुम्हाला हे दाखवायचं कारण की या ठिकाणी पहिला जो जुना पूल आहे तो पाडून या ठिकाणी नवीन पूल केला होता. आणि हा जो नवीन पूल आहे ह्याचाही थोडा कुठला तरी भाग खचला होता आणि हा रस्ता काही दिवसापूर्वी बंद होता.
तर या ठिकाणी नदीचा प्रवाह तुम्ही बघू शकता, किती पाणी उफळून येत आहे, कारण की वर खूप पाऊस पडत आहे. वर पाऊस असल्यामुळे या नदीलाही खूप वेग आहे पाण्याला आणि हेच पाणी पुढे जाऊन त्या धरणामध्ये मिळत आहे. तुम्ही बघू शकता समोर अजून एक महिंद्रा थार रॉक्स येत आहे. महिंद्रा थार रॉक्स माझ्या मते तर फॅमिली कारच झालेली आहे, का तर या ठिकाणी भरपूर फॅमिलीज या गाड्या वापरत आहेत आणि आम्ही पण त्यामध्ये एक आहोत. रस्ते तुम्ही बघू शकता, रस्ते पूर्णपणे पाण्याने भिजलेले आहेत. पाऊस या ठिकाणी पडून जातोय. या ठिकाणी पावसाच्या सऱ्या येत जात राहते. या ठिकाणी जे कॉलेजची मुलं आहेत ते घरी निघालेले दिसत आहे तुम्हाला राईट साईडला. माझ्यासमोर तुम्ही डोंगर बघू शकता. या ठिकाणी छोट्या छोट्या लँडस्लाईडी झालेल्या आहेत. रस्ते खचलेले, ह्यावेळी रस्ता हा नवीन आहे, कॉन्क्रीटचा रस्ता आहे, त्यामुळे खचलेल्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी जिथं माती आहे ते मातीचे डोंगर हे थोडे थोडे ढासळलेले आहेत आणि याचं रोडचंही थोडं कामही केलेलं आहे, त्यामुळे रस्ता कुठेही बंद नाही. मी गाडी चालवण्याचा आनंद घेत पावसामध्ये. समोर बघू शकता एक साईडने पूर्ण नजारा. यावेळेचं विशेष म्हणजे मान्सून ट्रिपचं, कारण की या ठिकाणी जे पूर्ण धबधबे आहेत, यावेळी एवढा पाऊस आज चांगला झालेला आहे की तुम्ही बघू शकता पूर्ण जिकडे तिकडे धबधबे, पांढरे पांढरे धबधबे दिसत होते. जे इथले जे वॉटरफॉल आहेत, सगळे वॉटरफॉल सगळी काही पाण्याने भरलेले दिसत. तुम्ही लांबून बघू शकता किती मोठा धबधबा आहे आणि ते सगळे असे माझ्या नजरेमध्ये कमीत कमी 50 तरी धबधबे या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी पाऊस चालू झाला आणि आम्ही बाहेर आलो होतो. या ठिकाणी ते फोटो काढण्यासाठी, पण एकदम अचानक पाऊस आला. मग या ठिकाणी रील करण्याची सुचली, पण पावसाचा एवढा जोर होता की पटकन गाडीत जाऊन बसायची वेळ आली. छत्री घेऊन आला वंश. आता छत्रीही प्रोटेक्शन करू शकत नाही, एवढा पाऊस होता या ठिकाणी. गाडीतच बसण्याशिवाय पर्याय नव्हता. वंशला आनंद झाला आहे, वंश नाचतोय. तर आपण या ठिकाणी आता एक वॉटरफॉल, धबधबा छोटासा बघायला थांबलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणून खूप उंचावून पाणी येत आहे आणि पाण्याला वेगही आहे. अशा पाण्यामध्ये शक्यतो आपण जात नाही, पण याला थांबून बघण्याचा मोह आवरत नाही. या ठिकाणी वरी दुसराही धबधबा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी छोटं दगडाचं कामही केलेलं आहे, पण ते पावसाच्या पाण्याने वाहून गेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी कसा सिनेमॅटिक शॉट घेतलेला आहे आम्ही थार रॉक्स आणि हा मोठा वॉटरफॉल धबधबा. या ठिकाणी मलाही आनंद झाला होता की हा एवढा मोठा कसा असू शकतो. हा जर तुम्हाला बघायचा असेल तर यासाठी तुम्हाला मेढाघाटातूनच यावं लागेल. वाईमार्गे तुम्हाला मोठे असे वॉटरफॉल तुम्हाला बघायला नाही मिळणार. रोड टचला छोटे आहेत, या साईडला खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता. आणि याचा वॉटर फ्लो पण भरपूर होता. पाणी एवढ्या जोरात येत होतं, तुम्ही आवाजही ऐकू शकता. तर आता आपण पुढे आलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, पण या रोडला खूप छोटे मोठे धबधबे आहेत, बारके रोड टच आहे. तुम्ही कुठेही थांबू शकता. या ठिकाणी अशी भीतीदायक काही नाही, हे रस्ते क्लिअर केलेले आहेत. या ठिकाणी असं डोंगर ढासळण्याचंही प्रमाण कमी आहे. लँडस्लाईडचं प्रमाण या ठिकाणी नाहीच आहे. ज्या ठिकाणी माती आहे त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. तुम्ही हेही बघू शकता. आता या ठिकाणचे छोटे यामध्ये तुम्ही या ठिकाणी प्रवाह कमी आहे. तर आमचा एक फिक्स पॉईंट आहे, या पॉईंटला थांबलेला आहे.
या ठिकाणी आम्ही दरवर्षी येतो. या ठिकाणी प्रवाह पण या ठिकाणी थांबण्यासाठी जागा पण आहे गाडी लावायला. आणि तुम्ही हे बघू शकता धबधबेला. आम्ही लास्ट टाईमला गेलो होतो ह्या वरच्या पॉईंटपर्यंत गेलो होतो चढून. यावेळी पाणी खूप कमी होतं. या ठिकाणी आता एक टँक केलेला आहे, किती खोल आहे माहीत नाही, पण एक टँक केलेलं आहे. पाण्याचं जे कन्स्ट्रक्शन चालू असतं या ठिकाणचं पाणी वापरतं, त्यासाठी टँक केलेलं आहे वाटतं. आणि हे वंश आम्ही भिजायला लागलेलं आहे, पण भिजण्याचा आनंदच वेगळा असतो. मान्सून ट्रिप म्हणजे भिजण्यात असतो. तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी थोडं धुकं पडलेलं आहे, पाऊस पडतोय आणि धुकंही आहे. हा जो गॅप आहे, या गॅपमध्ये महाबळेश्वर आता जवळजवळ आपण पोहोचलोच आहे. 1-2 किलोमीटरचं अंतर असेल. या ठिकाणी तुम्हाला एंट्रीही द्यावी लागते. या ठिकाणी ह्या ठिकाणची पालिकेची जी एंट्री आहे ती लगभग 70 रुपये अशी काहीतरी फी घेतलेली आहे आमच्याकडून त्यांनी. जी पुढं आहे, पण त्याचा काही व्हिडिओ मी केला नाही. Every scar reminds me why I came. I've been broke, I've been blessed. आत्ता आपण बघू शकता मी पोहोचलो आहे कृष्णामाई किंवा महाबळेश्वर जे मंदिर आहे याच्या परिसरामध्ये. या ठिकाणी कृष्णामाई, महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा अशी 3 मंदिरं आहेत. आणि मी इथं माझी गाडी पार्क केलेली आहे. जो गेम झोन आहे त्या गेम झोनच्या बरोबर समोरच्या बाजूला मी इथे गाडी पार्क केली आहे. या ठिकाणी पार्किंगची भरपूर मोठी सोय आहे. आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण झालेलं आहे. इकडे पूर्णपणे धुकं आहे. या ठिकाणी थोडा थोडा पाऊसही आहे. आणि समोर जे बघू शकता त्या ठिकाणी पंचगंगा आणि जे महाबळेश्वर मंदिर आहे ते या ठिकाणी आहे. तर पार्किंगच्या समोर जे गेम झोन आहे या ठिकाणी तुम्ही चहा किंवा छोटे छोटे गेम्स आहेत जे लहान मुलाचे आहेत. आम्ही या ठिकाणी थंडी वाजत त्यामुळे वंशला चहा प्यायची इच्छा झाली, तर आम्ही या ठिकाणी चहा प्यायला आलो. आणि समोरच तुम्ही पाहू शकता जो कृष्णाई टेम्पल जे आहे त्याचं ॲरो दिलेलं आहे. जे उजव्या साईडला आहे ते कृष्णाई आणि डाव्या साईडला आहे ते पंचगंगा मंदिर, त्या साईडला जाऊ शकता. आणि या ठिकाणी पाऊस थोडा थोडा चालू झाला. आपण कृष्णाई मंदिराकडे जाणार आहे, तर चला जाऊया कृष्णाई मंदिराकडे. तिकडे मागं माझी गाडी पार्क आहे. लोक पूर्णपणे रेनकोट हे ताडपत्रीसारखे रेनकोट घालून आहेत, पण आम्ही छत्री घेऊन आलेलो आहे. त्यामुळे छत्रीवर आम्ही आमचं पावसापासून बचाव होतो. या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ताही बनवलेला आहे. बघू शकता चांगले पेवर ब्लॉक जे स्टोन बसवलेले आहेत, लाल चिरा दगड. खाली उताराने आपण चालायला सोपं जाते, असं हळूहळू उतरत आहे. तर हे बघू शकता हे दोघे एन्जॉय करत. पूर्णपणे साईडला हिरवळ आहे आणि पूर्ण डोंगराळ भाग असल्यासारखा आहे. आपण एका डोंगराच्या कडेलाच आहे. वंश आणि वंश म्हणून एन्जॉय करत समोरून माणसे रिटर्नही येत आहेत. हे छोटंसं गेट आहे. या ठिकाणचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन थोडं काम चालू आहे सगळीकडेच. आणि तुम्ही आता समोर हे बघू शकता हे मंदिर जे कृष्णाई मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास सांगायला गेला तर हे मंदिर 1888च्या सालचं आहे आणि हे पूर्णपणे दगडाने बांधलेलं आहे. या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम मानला जातो. या ठिकाणूच कृष्णा नदी ही पुढे जाते. पुढे डोंगर उतरत पुढे वाई मार्गे पुढे सांगली असे पुढे कर्नाटक साईडला अशी जाते. आणि या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम हा मानला जातो. हे एकदम डोंगराच्या एका कडेला असेल असं एक मोठं आणि भव्य दिव्य मंदिर आहे जे खूप जुनं आहे. आणि या मंदिरातच आत्ता तुर्त जे एक राजा शिवाजी रितेश देशमुखची जी मूवी आली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चित्रित होतं, त्या ठिकाणचे या ठिकाणी सीन ही शूट झालेले आहे. तर तुम्ही आता बघू शकताय वारं एकदम या ठिकाणी जोरात आहे का, तर समोरच पूर्ण असं डोंगराच्या कड्याला असल्यासारखं जे मंदिर आहे आणि या ठिकाणच नदी वाहते.
तर आपण बघू शकता हे समोर मंदिर सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. वाऱ्याचा स्रोत हा भरपूर होता या ठिकाणी. वारं खूप लागत होतं, पाऊस येत होता. समोरच्या दऱ्याही तुम्ही बघू शकता. मोठ्या मोठ्या वरून धबधबे मतलब पाणी जे आहे ते वरून येत आहे. आणि हे जे ओल्ड महाबळेश्वर आहे, जुनं महाबळेश्वर आहे, त्या परिसरामध्ये आहे हे मंदिर. तुम्ही समोर बघू शकता. किती सुंदर दृश्य आहे. तर चला आपण आतमध्येही जाऊन बघूया. आतमध्ये तर तुम्ही आतमध्ये बघू शकता. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये महादेवाची एक सुंदर पिंड आहे आणि सध्या मंदिराला कुलूप आहे. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. परिसरामध्ये या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी खूप लोक आली होती. बाहेरच असं कुंड आहे त्यामध्ये हे पाणी येत होतं आणि वातावरण या ठिकाणचं खूप छान आणि सुंदर आहे. तुम्ही बघू शकता किती पाणी प्रेशर येत आहे या ठिकाणी. मंदिराच्या बाहेर आम्ही पावसाचा आनंद घेत, खूप मोठा पाऊस आला होता. पाऊस यायचा, पडायचा आणि अशी सिच्युएशन होती की छत्रीमधूनही कव्हर होत नव्हतं आणि लगेच जायचा. तर हे तुम्ही परत एकदा बघू शकता मंदिराचं बाहेरचं दृश्य. खूप सुंदर. तर आता आपण निघालो आहे महाबळेश्वर मंदिराकडे आणि हे महाबळेश्वरमधलं महाबळेश्वर मंदिर आहे. हेही महादेवाचंच मंदिर आहे आणि या ठिकाणी दुकाने बंद आहेत. थोडी दुकानं उघडी आहेत, थोडी बंद आहेत. तर पावसाचा सीझन आहे आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दुकाने सगळी बंद आहेत. आपण मंदिराजवळ आलेलो आहे आणि यावर बोर्ड बघू शकता, श्री महाबळेश्वर मंदिर. तर मंदिरामध्ये जाऊया. मंदिरात कॅमेरा अलाव नाही. आपण बाहेरच आपले ब्लूटूथ काढून मंदिरामध्ये जाऊया. आतमध्ये शूटिंग अलाव नाही. बाहेरूनच तुम्ही दर्शन घ्या. या ठिकाणाहून मुखदर्शन झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला. या ठिकाणाहून पुढचं जे पार्किंगचा एरिया आहे हा पूर्ण दिसतो आणि मंदिराला प्रदक्षिणाही आपण घालणार आहे. मागे ही खूप जागा आहे या ठिकाणी. हेही मंदिर खूप सुंदर आहे. हे तुम्ही बघू शकता पार्किंगचा एरिया जे समोर दूर दिसत आहे. आत्ता धुका असल्यामुळे लांबचं दिसत नाही. मंदिराचा मागचा भाग जो खूप सुंदर आहे आणि खूप उंच असं मंदिर दिसतं या ठिकाणी. हा सेल्फी पॉईंट ही आहे. या ठिकाणी लोक आपले फोटो काढत आहेत. आम्ही या ठिकाणी फोटो काढले आणि आम्ही आता निघालो आहे. दुसरं मंदिर जे या परिसरातच आहे. थोडंसं चालावं लागतं आणि आम्ही थोडं चालत पुढे निघालो आहे. तर आपण आत्ता आलो आहे श्री पंचगंगा मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 5 नद्यांचा उगम आहे. हेही एक प्राचीन मंदिर आहे. जर तुम्हाला पंचगंगा मंदिराबद्दल विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझा हिंदी जो ब्लॉग आहे तो बघू शकता. हिंदी ब्लॉग जे माझं विवेक तोरे नावाने हिंदीमध्ये, त्या ठिकाणी हिंदीमध्ये मी सगळे ब्लॉग करतो. लोकांपर्यंत पूर्णपणे माहिती पोहोचवतो. तर त्या ठिकाणी मी पूर्णपणे डिटेलमध्ये ह्या ब्लॉगचं माहिती दिलेली आहे. या मंदिराची माहिती दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. हेही मंदिर 5 नद्यांचा उगम आहे. समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता.
आणि व्हिडिओ जो आहे तो आज मी याच ठिकाणी एंड करत आहे, कारण आज आम्ही खूप फिरलो आणि व्हिडिओची जी सुरुवात आहे ती खूप सुंदर झाली आणि अंतही या मंदिरामध्ये करणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आम्हाला फॉलो जरूर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. जे बेल आयकॉन क्लिक करा आणि आम्हाला सपोर्ट करा. जर तुम्हाला व्हिडिओ हिंदीमध्ये पाहिजे असेल तर माझा हिंदी चॅनलही आहे विवेक तोरवे, त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. भेटूया नंतर, तोपर्यंत नमस्कार.